jungle. सांगली वाळवा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात पहिल्याच दिवशी 1276 हरकती दाखल. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या विरोधात दिवसेंदिवस तीव्र होत असून वाळवा तालुक्यात हरकती दाखल करण्याचा पहिल्याच दिवशी तब्बल 1276 हरकती प्रांत अधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आल्या. मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहून आपल्या लेखी तक्रारी प्रशासनाकडे सादर केल्या. महामार्गामुळे तालुक्यातील सुपीक बागायत जमीन, ऊस, शेती, पाणीपुरवठा संस्था, विहिरी, बोरवेल तसेच शैक्षणिक नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या वाळवा तालुक्यात या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता असून स्थानिक अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होईल असे हरकतीमध्ये नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या हरकतीमधून प्रस्तावित मार्गाचा फेरविचार करून सुपीक शेती व ग्रामीण जीवनावर परिणाम होणार नाही असा पर्यायी मार्ग निश्चित करण्याची मागणी केली आहे. हरकती दाखल करण्यासाठी विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने प्रशासनालाही अतिरिक्त व्यवस्था करावी लागली. पहिल्याच दिवशी 1276 हरकती दाखल झाल्याने शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला वाळवा तालुक्यात मोठे बळ मिळाले असून आगामी काळात हरकतीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शक्तीपीठ महामार्गामध्ये 12 गावं जी येतात ते 12 गावं सगळे आता आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. हा शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी आणि महामार्ग हा पूर्णपणे रद्द होण्यासाठी पुढं भविष्यात काय करायला लागेल ते आम्ही सर्व प्रयत्न करू आणि शक्तीपीठ महामार्ग हा बंदच पाडू. आम्ही येलोरगावचे सर्व शेतकरी आहे. येलोर गावामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या शेतातून जात आहे. त्यामध्ये इरिगेशन पाणीपुरवठा टप्पा क्रमांक 3 हाही त्याच्यामध्ये बाधित होत आहे. तर सर्वसाधारणपणे टप्पा क्रमांक 3 मध्ये 526 सभासद असून टोटल 1000 एकर क्षेत्र बाधित होतं. तर रोड हा तिथून झालाच तर जवळजवळ 80% येलोर हा कोरडवाहू शेती होणार आणि त्याचा त्रास आमच्याबरोबर बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा होणार आहे. त्यामुळं आमच्या सर्व शेतकऱ्यांचा असं मत आहे की हा शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द व्हावा. त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे की हा शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे बंद करावा. त्याच्यासाठी जे आमची बनवलेली हे आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी समिती त्या समितीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. चंद्र जाधव पवार, राहणार इटकरे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आम्ही आज हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी प्रांत कार्यालयामध्ये आलेलो आहे. हरकती घेऊन आलेलो आहे. 1276 हरकती आम्ही 12 गावातून दिलेल्या आहेत. तसेच हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांना खैर टाकणारा आणि कंत्राटदारांची भरभराटी करणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. त्या शक्तीपीठ महामार्गामुळे वाळवा तालुक्यातील 12 गावातील जवळजवळ 932 एकर जमीन ही शक्तीपीठ महामार्गामुळे जाणार आहे आणि एवढे क्षेत्र बाधित होणार आहे. त्याबरोबर दुसरे क्षेत्र बाधित होणार आहे. जवळजवळ 1800 एकर क्षेत्र बाधित होणार आहे आणि यामुळे सुपीक जमिनीची नापीकता होणार आहे. सुपीक जमीन ही नापीक बनणार आहे. हा आमचा वाळवा तालुका जलस्रोत निर्माण करणारा जलसिंचन योजनेचा हा तालुका आणि यामुळे या शक्तीपीठ महामार्गामुळे जलसिंचन योजना सुद्धा बंद होणार आहेत आणि त्यामुळे शेतीला फटका बसणार आहे या पाण्यामुळे. आणि शेतीचं उत्पन्न, ऊसाचं उत्पन्न असेल, फळबागा असलेल्या अन्य काही पिकं असलेली त्या पिकांचं उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहे आणि 1 लाख टन ऊस त्या वाळवे तालुक्यातून इतर कारखान्यांना किंवा राजाराम बापू कारखान्याला जाणारा बंद होणार आहे आणि ऊस पिकामुळे आमचा त्या वाळवे तालुक्यातील 12 गावातील शेतकरी अडचणीत येणार आहे आणि त्यांची परिस्थिती अत्यंत हानिकारक होणार आहे. या आज ऊस पिकामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये आर्थिक स्तर निर्माण झाला आणि आर्थिक स्तर निर्माण झाल्यामुळं प्रत्येक घराघरातील मुलगा हा उच्च शिक्षित झाला आणि उच्च शिक्षित झाल्यामुळे त्या कुटुंबाला एक चांगली स्थिरता मिळाली आणि म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग न झाला पाहिजे ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे. 12 गावातून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांना शाळा असतील, आरोग्य असतील, शिक्षण असेल यावरती पैसा खर्च करून जितका खर्च करता येईल तेवढा खर्च करावा आणि चांगल्या गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाची सोय होईल, आरोग्याची सोय उपलब्ध होईल असे अन्य काही उपक्रम राबवावेत हीच आमची या सरकारला मागणी आहे. आणि या सरकारनं जो घाट घातलेला आहे तो बंद करावा एवढीच मागणी आमची आहे. आज आम्ही इस्लामपूर प्रांत कार्यालयामध्ये प्रांत साहेबांना भेटून आज 12 गावातून आम्ही 1276 हरकती दिलेल्या आहेत आणि त्या आम्ही इथे देण्यासाठी सर्वजण 12 गावातून कार्यकर्ते आलेले आहोत. तसेच इथं आमची जी भूमिका आहे की हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे, आमच्या जमिनी वाचल्या पाहिजेत
आणि आमच्या जमिनी वाचवायसाठी आम्ही एकही इंच जमीन जाळून देणार नाही. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत हा अखंड लढा चालू ठेवू आणि या लढ्यासाठी आमचं रक्त जरी सांडावं लागले तर आम्ही रक्त सांडू, आमचा जीव द्यायला लागला तर जीव देऊ, पण हा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही अशी आमची सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे.